सद्गुरुनगर दसक पंचक शिव रोड जेल रोड नाशिक या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजता महाआरतीने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। परमपूज्य गुरुवर्य श्री अंकुर निळकर बाबाजी तसेच परमपूज्य कैलासवासी जयदेव बाळाजी भोजले यांच्या आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झालाय। शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता श्री मूर्ती समंगल स्थान, सकाळी 11 वाजता विडा अवसर व श्री मूर्ती पूजन, दुपारी 12 वाजता महाआरती पार पडली। तसेच दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत प्रभाकर जयदेव भोजनी यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने भाविक व सेवेकरी उपस्थित राहून कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण लाभले। कृष्ण जयंतीच्या निमित्ताने सर्व एकत्र आले। आज आपल्या 22 वर्षापासून इथे कार्यक्रम चालू आहेत। पहिले आपले प्रभाकर भोजनेचे वडील ते हा कार्यक्रम करायचे, पण आता त्याच्यानंतर आम्ही एक प्रथा पुढे चालू ठेवलेली आहे। इथे म्हणजे कार्यक्रम इतका अप्रतिम असतो की लांबून लांबून लोक येतात। रात्री 12 वाजता सुद्धा खूप छान आरती असते। श्रीकृष्ण जन्माचा मोठा पाळणा वगैरे केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी पण सकाळी 10 वाजता देवांचं स्नान होतं। नंतर 12 वाजेपासून 12 वाजेची जी आरती असते आणि 12ची आरती झाल्यानंतर पूर्ण दिवसभर इथे महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो। तर संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत म्हणजे कार्यक्रम तो चालूच असतो। भक्तांची खूप इथे रेलचेल असते आणि खूप प्रसन्न वातावरण इथे निर्माण होतं। त्यांचा दत्त जयंतीचा कार्यक्रम सुद्धा जेल रोडमध्ये 1 नंबरची दत्त जयंतीचा कार्यक्रम होत असतो। आणि जवळजवळ आपल्या सैलानी बाबापासून जर ती आपली हे चालू झाली रॅली चालू झाली तर ती पूर्ण सायटी कंपनीपर्यंत एवढे मोठेपर्यंत हाती घोडे पालखी पूर्ण म्हणजे तो नजारा न सांगण्यासारखा आहे। तो फक्त जो अनुभवतो त्याचा अनुभव करतो। आता दत्त जयंतीचा एक आणि श्रीकृष्ण जयंतीचा एक मिनिट मागे स्मिता सागर भोसले, तुम्ही जन्म उत्सव कशा पद्धतीने करतात? दरवर्षाप्रमाणे यांच्या माध्यमातून गोकुळ अष्टमी हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि सद्भक्त भाविक मंडळी मोठ्या उत्साहाने इथे येतात, प्रसादाचा लाभ घेतात। 4-5 हजार भक्तजन भाविक लोक येतात, जेवतात, महाप्रसादाचा लाभ घेतात। हा सण आम्ही जन्मोत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो, मोठ्या उत्साहाने साजरा करतो। आमचे दरवर्षी म्हणजे गोकुळ जयंतीचा कार्यक्रम होतो, त्यात हजारो भाविक येतात, दर्शनाचा लाभ घेऊन प्रसादाचा लाभ घेऊन आशीर्वाद घेऊन तृप्त होतात। या वर्षी ती तशीच घडलेली, त्याच्यापेक्षाही बरीच पद्धतीने गर्दी झालेली। जसे राजकीय वर्गातील असो मोठमोठे संत महंतांचा आशीर्वाद लाभतो, राजकीय वर्गात येऊन आशीर्वाद घेऊन जातात त्यांचा देवांचा। आणि जशी महती जे कोणी येतं तर त्यांना आलेल्या भाविकांना घेऊन भेटतो, प्रसाद लाभ भेटतो आणि देवाची काळजी करणे करताना त्याला प्रसादाचा लाभ भेटतो पण त्याच्या पिढाही दूर होतात। यामुळे इकडे इतके भाविकांची म्हणजे श्रद्धा आणि श्रद्धास्थानाचे प्रत्यक्षामध्ये हजाराने इथले नागरिक असतील, दर्शक पंचक असो, जेलरोड परिसर असो, नाशिकमधील नाशिकच्या बाहेर रहिवासी सगळ्यांच्या श्रद्धास्थानी कृपा आशीर्वाद घ्यायला येतात आणि दरवर्षीप्रमाणे हजारो भाविकांची लाट असते आणि असंच त्यांना देवाचा आशीर्वाद लाभो, त्यांच्या मागील काही इडापिडा असेल, दुःख असेल, काय असेल ते निवारण हो, ही माझी त्यांच्या श्रीचरणी विनंती तुमच्या श्री गोपालचरणी। श्रीकृष्ण जन्माष्टमी इथं परंपरेप्रमाणे 10 ते 20 वर्षापासून कंटिन्यू चालूच आहे। प्रभाकर आप्पा भोसले हे खूप चांगले आणि व्यक्तिमत्व आहे। त्यांच्याकडून आज या जेलरोड परिसरामध्ये अनेक भक्तांना चांगल्या प्रकारे काही पिढा असेल, काही हे असेल त्यांना हे चांगल्या प्रकारे घेऊन येतो आणि लोकांची भाविकांची या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने भरपूर इथे भक्त दर्शनाला येतात। दिवसभर इथं महाप्रसादाचा कार्यक्रम होतो, तरी सर्व बरेच भक्त इथं आनंदाने येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात।
हे गोकुळाष्टमीचं हे वैशिष्ट्य आहे. तिथं 2 दिवसाचा कार्यक्रम असतो. पहिल्या दिवशी गोकुळाष्टमी जन्माष्टमी असते, दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो आणि सर्व भक्तीजन इथं आनंदाने महाप्रसादाचा लाभ घेतात आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी या आनंदाने पार करतात. हे प्रभाकर आपण बोलणे यांचं. नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.